UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका। राखीव प्रवर्गातील 5 तर खुल्या प्रवर्गातील 3 जागांवर युवा सेनेचा विजय। इतर उमेदवार देखील आघाडीवर। सिनेटच्या निकालाची भाजप आणि मिंधेंना भीती होती। हा निकाल फक्त सुरुवात। महाविकास आघाडी असाच विजय मिळवत राहणार। युवा सेनेच्या विजयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। दिवटा आमदार म्हणत सुनील टिंगरेंचा शरद पवार यांच्याकडून समाचार। माझ्या नावे मतं मागून निवडून आले आणि हे आमदार हिट अँड रनच्या आरोपींच्या पाठीशी राहतात। शरम वाटली पाहिजे। वडगावचेरीमधून पवारांचा हल्लाबोल। शरद पवार माझ्यासाठी कायमच आदरणीय। माझा कान पकडायचा त्यांना अधिकार। प्रत्युत्तर देणार नाही। पवारांच्या टीकेवर सुनील टिंगरे यांची प्रतिक्रिया। यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। अमित शहांचे नागपूर बैठकीत सूचक संकेत। शहांकडून विदर्भाचा आढावा। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आढावा। मुंबईतील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर आयोगाची उद्या पत्रकार परिषद। 10 ऑक्टोबरला निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीसांनी कर्जत जामखेडमधून निवडणुकीची तयारी करावी। रोहित पवारांचं फडणवीसांना थेट आव्हान। मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर धनश्री सहस्त्रबुद्धे नावाच्या महिलेकडून तोडफोड। महिला भाजपचीच कार्यकर्ता असल्याचा दावा। महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची पोलिसांची माहिती। कुडाळमध्ये निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक आमने सामने येण्याची शक्यता। निलेश राणे यांच्याकडून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत। आदित्य ठाकरेंनी दापोलीमध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवावी। रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांचं आव्हान। कळवा बदलापूर अंबरनाथमध्येही आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीला जमीन देण्यास विरोध। अक्षयच्या अंत्यसंस्कारासाठी सोमवारपर्यंत कार्यवाही करण्याचे हायकोर्टाचे सरकारला आदेश। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल। कवठे महांकाळ नगराध्यक्ष निवडणुकीच्या वादातून पवार गटाच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याचा आरोप। दाता गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी। राजन पाटलांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा। पाटलांच्या निवडीनं उमेश पाटलांचं वर्चस्व कमी झाल्याची चर्चा। मोहोळमध्ये दाता गटाच्या 2 नेत्यांमधील वाद विकोपाला। सहकारी कारखाना हडप करणारा अध्यक्षपदी हा शेतकऱ्यांवरील अन्याय। दाता गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक। राजीनामाची ही तयारी। एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी आदिवासी गोंडगोवारी समाजाचं आमरण उपोषण। सरकारकडून गोंडगोवारी कृती समितीला बैठकीचं निमंत्रण। फडणवीसांसोबत 30 तारखेला बैठक। आंदोलन स्थगित करण्याची विनंती। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।